बदलापूर नगर परिषदेमध्ये पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेमध्ये राडा पाहायला मिळाला आहे। मी सध्या उभा आहे बदलापूर पश्चिमेमधील गांधीनगर परिसरामध्ये आणि गांधीनगर टेकडी परिसरात हा बस स्टॉप आहे। याच बस स्टॉपवरती बूथ लावणे त्याचबरोबर स्लिप वाटणे याच्यावरून भाजप आणि शिवसेना कार्यकर्ता आपसात भिडलेले आहेत। सध्या आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेले आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी मोठा पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। एकंदरीत बदलापूर नगर परिषदेमध्ये एकूण 50 नगर परिषदेच्या निवडणुकी होत्या, मात्र त्यापैकी 6 नगर परिषदे ज्या आहेत त्याचे 20 तारखेला त्यांच्या निवडणूक आहेत। मात्र इतर 43 जागांसाठी आता आज मतदान आहे आणि या मतदानाच्या आज मतदानाचा दिवस आहे। याच अनुषंगाने भाजप असेल, मनसे असेल, त्याचबरोबर शिवसेना असेल, सर्वच पक्षाने शहरातील विविध ठिकाणी जे आहेत ते या ठिकाणी आपले बूथ बांधत आपले मतदार आहेत त्यांना स्लिप वाटण्याचं काम या ठिकाणी करतात आणि याच पार्श्वभूमीवरती या टेकडी परिसरात देखील अशाच प्रकारे बूथ लावण्यात आलेला आणि त्या बूथवरती ज्या पद्धतीने मतदार येत होता त्यांना स्लिप वाटत होते। त्याच वेळेला भाजप आणि शिवसेना या शिंदे गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते आपसात भिडलेले आहेत। सध्या या प्रकरणामध्ये पोलिसांनी या ठिकाणी गर्दी जी आहे ती पांगवलेली दिसते। पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात केलेला आहे। मात्र आतापर्यंत या संपूर्ण प्रकारात पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती देखील मिळत आहे। त्यामुळे बदलापूर नगर परिषदेची निवडणूक पुन्हा एकदा आता ताण या ठिकाणी तणाव जो आहे तो या नगर परिषदेमध्ये वाढलेला पाहायला मिळत आहे आणि पोलिसांचा सर्वत्रच पहारा आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आता बदलापूरमध्ये लावण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, बदलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।